एकेकाळी शांत आणि विकासाच्या मार्गावर असलेल्या धुळे शहराला आज एका भयान वादळाने वेढले आहे. हे वादळ आहे ड्रग्सच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे, ज्याचे धागेदोरे थेट शहरातील राजकारणाच्या केंद्रस्थानापर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक आरोप झाला आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत अक्षरशः बॉम्ब गोळा टाकत धुळ्याचे दुसरे माजी आमदार फारुख शहा हेच या ड्रग्स सिंडिकेटचे किंग पिन असल्याचा दावा केल्याने केवळ धुळेच नव्हे तर नंदुरबारसह संपूर्ण खानदेशातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने प्रशासकीय यंत्रणा, विशेषतः पोलिसांच्या भूमिकेवर इतके गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत की नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्वासच डळमळीत झाला आहे. आजच्या संपूर्ण बातमीचे लेखक आहे शुभम चव्हाण. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. धुळ्याचे राजकारण नेहमीच तीव्र संघर्षाचे आणि व्यक्तिगत पातळीवरील वैर्याचे राहिले आहे. अनिल गोटे आणि फारुख शहा यांच्यातील राजकीय वैर्य सर्वश्रुत आहे. मात्र यावेळेचा संघर्ष हा केवळ राजकीय नाही, तर त्याला गुन्हेगारी आणि समाजाला पोखरणाऱ्या ड्रग्सच्या व्यापाराची काळी किनार लाभली आहे. गेल्या काही वर्षांपासून धुळे आणि परिसरात एमडी, मेफेड्रॉन सारख्या घातक अंमली पदार्थाचा विकडा घट्ट होत चालला होता. लहान सहान कारवाया होत असल्या तरी यामागचे मोठे मासे नेहमीच गळाला लागत नव्हते. गोटेंच्या आरोपांमुळे या मोठ्या माशांमागे राजकीय वर्दहस्त असल्याचा संशयाला आता पुष्टी मिळत आहे. 120 कोटींचे ड्रग्ज आणि पोलिसांची संदिग्धता. अनिल गोटे यांनी केलेले आरोप केवळ हवेतले नाहीत, तर त्यांनी विशिष्ट घटनांचा उल्लेख करत ते अधिक गंभीर बनवले आहेत. या रॅकेटचा मास्टर माइंड फैजल मोहम्मद हा फारुख शहा याचा उजवा हात आहे. तो शहा यांच्यासोबत उघडीकपणे फिरत असे गोटे म्हणाले. गोटेंच्या दाव्यानुसार पोलिसांनी फैजल मोहम्मदला तब्बल 120 कोटी रुपयांच्या ड्रग्ससह रंगे हात पकडले होते. मात्र 24 तासांच्या आतच कोणत्याही ठोस कारवाईशिवाय त्याला सोडून देण्यात आले. हे प्रकरण दडपण्यासाठी त्याच्या 3 लहान सहान साथीदारांवर कारवाई दाखवण्यात आली. पोलिसांच्या या कृतीमुळे ते या प्रकरणात नेमकी कोणाच्या बाजूने आहेत असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. हे रॅकेट फक्त धुळे संभाजीनगर पुरते मर्यादित नसून त्याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले आहेत. गेल्या 5 वर्षांपासून हा अवैध व्यापार राजरोसपणे सुरू होता. या गोटेंच्या दाव्याने प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य अधिकच वाढवले आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे या प्रकरणाचा एक अत्यंत भयान सामाजिक पैलू आहे. एमडी सारखे स्वस्त पण जीवघेणे ड्रग्ज धुळ्यातील तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलत आहेत. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, गुन्हेगारी वाढत आहे आणि शहराचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. एका पिढीला बर्बाद करणाऱ्या या ड्रग्सच्या व्यापाराला जर राजकीय नेत्यांचे संरक्षण मिळत असेल तर शहराच्या भविष्याला वाली कोण, हा प्रश्न आज प्रत्येक धुळेकर विचारत आहे. अनिल गोटे यांनी इतके गंभीर आरोप करूनही माजी आमदार फारुख शहा किंवा त्यांच्या समर्थकांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांच्या मौनामुळे प्रकरणाभोवतीचे रहस्य अधिकच गडद होत आहे. ते या आरोपांचे खंडन करणार का की कायदेशीर मार्गाने उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या प्रकरणामुळे पोलीस आणि राज्य सरकार प्रचंड दबावाखाली आले आहेत. पोलिसांना आता स्वतःवरील संशयाचे धुके दूर करण्यासाठी निपक्षपातीपणे आणि वेगाने तपास करावा लागेल. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता केवळ स्थानिक पोलिसांवर अवलंबून न राहता एनसीबी किंवा सीआयडी यांसारख्या वरिष्ठ यंत्रणेकडे तपास सोपवण्याची मागणी जोर धरू शकते. हे प्रकरण आगामी काळात धुळ्याच्या राजकारणाची दिशा ठरवू शकते. यातून मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनिल गोटे यांनी लावलेली ही आग केवळ 2 राजकीय नेत्यांमधील संघर्षापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती संपूर्ण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेची परीक्षा पाहणारी ठरली आहे. हे आरोप जर खरे ठरले तर समाजाच्या रक्षकांनीच समाजाच्या मुळावर उठल्याचे भयान वास्तव असेल. या आरोपांच्या धुराळ्यातून सत्य बाहेर येईल का की राजकीय दबावाखाली हे प्रकरण ही थंड बस्त्यात जाईल? या प्रश्नांच्या उत्तरावरच धुळे शहराचे आणि तेथील नागरिकांचे भविष्य अवलंबून आहे. सध्या तरी संपूर्ण खानदेश श्वास रोखून या वादळाच्या परिणामांची वाट पाहत आहे. तुम्हाला काय वाटतं? ड्रग्स सारखी गोष्ट खानदेशात घुसली तरी कशी?
तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.